हॅलो, गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आम्ही काल दुपारी पोहोचलो टू चंदीगड आणि मग आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं अँड दिस इज द नेक्स्ट डे मॉर्निंग 11 AM. आम्ही आता आलोय नाश्ता करून आणि मग आता आम्ही रेडी आहोत चंदीगड एक्सप्लोर करायला. तर बेसिकली आज आम्ही इकडचे काही 1-2 साईट सीइंग करणार आहोत बिकॉज मी लास्ट इयर चंदीगड एक्सप्लोर केलेलं आहे. इथे एवढं फिरण्यासारखं काही नाहीये. बट जस्ट 1-2 प्लेसेस आहेत. सो आम्ही आज ते कव्हर करू आणि आफ्टर दॅट आम्ही जाणार आहोत शॉपिंगला. तर आजचा दिवस कसा जातोय हे बघत राहा. तर आता आम्ही ऑटोमध्ये आणि चाललोय टुवर्ड जॅपनीज गार्डन. या आणि ते काय आहे याची आम्हाला अजिबात आयडिया नाहीये आणि मला खूप झोप येते. पण तरी पण बघूया आता काही जर युनिक काहीतरी असेल तर बट मग होपफुली ठीक बेस्टच आहे. असेल. काय? बट होपफुली बेस्टच असेल. अच्छा, तुला ऐकू येतंय का मी काय बोलते ते? माझ्या मायकाला येतंय ऐकू. मायका माहिका. तर आता आम्ही आलोय जॅपनीज गार्डनला, जे आमच्या हॉटेलपासून काहीच मिनिटावर होतं. हे बघा, ही एंट्री आहे. अशी एंट्री आहे. तर हे एंट्रन्स आहे जॅपनीज गार्डनचं आणि जसं की इकडे मी वाचू शकते, श्री शिवराज पाटील म्हणजे का मराठी माणसाने हे गार्डन बनवलंय. वाह 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 वाह. आय नो की मी आज खूप छान दिसते, पण सारखं सारखं मला फ्रेम मध्ये घेणं इज निघ नॉट. तू पुढे निघ. नो. माय फोन, हा, माय तर माईक, माय रूल्स. तुझा नाहीये माईक एकटीचा. फोन तर माझा आहे एकटीचा. धर मग घे, दे माईक मला. नो नो नो, इट्स फाईन, इट्स फाईन, इट्स फाईन. काय असं वाटत सन्न देऊ एक. मला पण वाटतंय फन तर करून देऊ. आता आपण इकडे फटाफट संपवूया जे काही आहे ते. पूर्ण जेवढं एक्सप्लोर होतं तेवढं आपण जेवण आहे काय एक्सप्लोर संपवायला फटाफट? एक्सप्लोर करून फटाफट आपण खतम करूया आणि नंतर आपण जाऊया रॉक गार्डनला. आणि रॉक गार्डन पण किती जास्त मोठं आहे का ते? मला रॉक गार्डन बद्दल तुम्हाला काही सांगावंसं वाटतं. रॉक गार्डन इज नथिंग बट एक सुंदर गार्डन. रॉक म्हणजे दगड, दगडापासून तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा बनवलेल्या आहेत आणि तिकडे खूप सुंदर असं लेक आणि पॉन्ड असं खूप छान छान बनवलंय. सो इट्स रिली ब्युटिफुल आणि रिली बघण्याचं. ए शट अप. चला 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 चला. ए तू जा, तू नको येऊस. तू येऊच नको, तू तिथे एकटीच बरी आहे. माझा फोन दे. चल दे मग माईक दे, चल मला. तर प्लेसेस टू विजिट इन चंदीगड पैकी आजची पहिली प्लेस आहे जॅपनीज गार्डन. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे अशा काही प्रतिमा इथे बनवलेल्या आहेत आणि पूर्ण 13 एकरमध्ये हे गार्डन बनवलेलं आहे एका मराठी माणसाने. तर पूर्ण टूर करूया या गार्डनची आणि मग जाऊया नेक्स्ट प्लेसकडे. चला. तर आता आपण आलोय जॅपनीज गार्डनच्या या मेन एंट्रन्सला. आता आपण आत जाऊन बघणार आहोत की इथे एक्झॅक्टली काय आहे. लेट्स सी. असं एंट्री आहे आणि इथे हा ब्रिज आहे आणि इथे ही गझेबो आहे, गझेबो. तर आता या ब्रिजवरून आम्ही एक्झिट करतोय कारण की आता 1 तास आम्हाला इकडे झालाय आणि पुढे आम्हाला रॉक गार्डनला जायचं आहे. दॅट्स वाय. चला गाईज. तर आता आम्ही तिर्री मधून चाललोय टुवर्ड्स रॉक गार्डन. वृंदावन वाइब्स. ट्रूली. वृंदावन काय बोलतात त्याला? काय ग ते? जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इथे मेन्शन म्हणून. शी शी शी. काय बोलतात बोल एकदाची. विसरली, मला शब्द नाही येते.
काहीतरी हेलो, तर आता आम्ही आलोय रॉक गार्डन ऑफ चंदीगड मध्ये, जिकडे रॉक पासून बरेच काही क्रिएटिव्ह बनवलेत. क्रिएटिव्हिटी केली आहे. तर मी इकडे सेकंड टाइम आली आहे. मी इकडे 2019 मध्ये फर्स्ट टाइम आले होते. तेव्हा मी लहान होते आणि मग मला मी का नव्हती आली? तेव्हा मी एकटी हिमाचल आलेली. त्यात अच्छा. माझ्या आयटनरी मध्ये ते होतं. एंट्री इकडून आहे वाटतं. एक्झिट एंट्री गेट ओळखी. पण लेट्स मग गो. हे आतमध्ये गुफा सारखं आहे का? हा, आलेलीस तू? नाही ग. हा, तुझं त्या टूर मध्ये ना रॉक गार्डन आणि वाघा बॉर्डर राहिलं होतं. हा. मग इथून आणि मी entry- तुला तेव्हा बोललेली की मी तुला नंतर घेऊन येईल, के आणि मी घेऊन आली. के तर हे तिकीट आहे 30 रुपीज पर पर्सन, आणि आम्ही चौघी आहेत. 1 2 3 4. तर इथे हे बघा रॉक गार्डन आहे. हे असं रॉक गार्डन आहे. उभा व्हिडिओ घे सोनू. ओरडा पडली. अगं उभं घे मंगी. तर आम्ही आता रॉक गार्डन मध्ये एंट्री केली, आणि इकडे असं काही दगडांच्या अशा प्रतिमा बनवलेल्या आहेत. हे बघा, असं काही चलो. तर आम्ही आता पकलोय आणि आम्हाला आता एक्झिट गेट शोधायचंय. हे बघा, इथे तुम्ही थोडासा 15-20 मिनिट सर्वाइव्ह करू शकता, पण एका पॉइंटला बोर होते. आता जायचंय बाहेर. मला आठवत नाहीये, मी लहान होती तेव्हा. मंदबदक. ओ माय गॉड, डॉल म्युझियम बघा. काय बॉडी दाखवते. हा ते नाही का चला यार, लवकर चला ना. तर इथे सगळे खातात पाणीपुरी. चांगली होती का? चांगली आहे का? एकच खा सगळ्यामध्ये. घे ग. सगळ्यामध्ये एक नाही, कसं पोट भरेल? पोट भरायला नका खा, नावाला खा. चला यार आता. चला यार. मला खरं तर मार्केटला जावं असं वाटतंय. तर आता आम्ही आलोय. पीपल आर सेइंग की इकडचा मॉल खूप मोठा, बिगेस्ट, लार्जेस्ट आहे. सो आम्ही आलोय नॉट जस्ट टू सी हाऊ मोठा इट इज, बट ऑल्सो इकडे आम्ही शॉप सुद्धा करणार आहोत. आता काय ते तुम्हाला कळेलच. आणि लेट्स सी. पण या मॉलचं नाव आहे एलेंट. आय डोंट नो हाऊ टू प्रनाऊन्स दॅट. जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही कॉमेंट मध्ये सांगा. वडगा. तर तर आता आम्ही मॉलमध्ये आलेलो इकडचा, तुम्हाला जसं की मी सांगितलं. तर आता इकडून आम्ही थोडस ग्रॅब केलंय स्निकर्स. स्निकर्स. आणि आता इथून आम्ही चाललोय कुठेतरी शॉपिंगला. चलो. हाय माय बेस्टी. यू आर नॉट माय बेस्टी, नो. I know that. So
मॉलमध्ये आम्ही म्हणजे आपल्याकडे मॉल नाहीये का मुंबईमध्ये? आम्ही गावावरून आलोय मॉल हा चंदीगडला. हो गावावरून आलोय ना अंबरनाथ वरून, म्हणून मॉल बघायला आम्ही चंदीगडला आलो. कुठे लिफ्ट आता? चला लिफ्ट पण बघूया इकडची कशी आहे. आता माझ्या माईकची बॅटरी जी आहे ती डिस्चार्ज होत चालली आहे, कारण की मी दिवसभर असाच ऑन ठेवला, लागत नव्हता तेव्हा पण. तर आता मला माईक ऑफ करून मी व्लॉग सुद्धा ऑफ करते. आता मला कंटाळा आलाय, कारण की मला आता शॉपिंग वर फोकस करायचा आहे. चला मग शॉपिंग करूया. चला 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 चला. शास्त्री मार्केटला शॉपिंग करूया. चला. तुम्हाला सगळ्यांना एक अजून सांगायचं आहे की आमची ना बस आहे सकाळी 5 वाजताची. तर आम्ही डायरेक्ट आता भेटणार. कशाला सांगतेस? आम्ही डायरेक्ट आता नेक्स्ट डेस्टिनेशनलाच मी व्लॉग करणार आहे. दॅट्स इट फॉर दिस. करूच नको तू, त्यांना चालेल. Last stop of the day is ISKCON. It has to be. यहाँ आए और टेंपल ना आए, ऐसा कैसे हो सकता है? चलिए अंदर चलते हैं. अभी हम आए हैं डिनर के लिए होटल राजश्री. यहाँ पे आपको लंच डिनर ब्रेकफास्ट सारे ऑप्शंस मिलेंगे, वो भी वैरायटीज़ ऑफ मेन्यू. ये है डाइनिंग एरिया जो कि काफ़ी स्पेशियस है. और अभी हम लोग वेट कर रहे हैं हमारे डिनर का. सो लेट्स सी कि हमारे डिनर में हमें क्या ऑप्शंस मिल रहे हैं आज.